विटा भाजी मंडईचा राजा गणेशोत्सव मंडळ व विटा भाजी मंडई मच्छी मार्केट असोसिएशनच्या वतीने वैभव पाटील यांचा नागरिक सत्कार सोहळा. छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या मान्यतेमुळे आनंद उत्सव. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील खानापूर येथे छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राच्या मान्यतेमुळे आनंदोत्सव साजरा करत विटा भाजी मंडईचा राजा गणेशोत्सव मंडळ व विटा भाजी मंडई मच्छी मार्केट असोसिएशनच्या वतीने भव्य दिव्य असा सत्कार सोहळा विटा नगरीचे माजी नगराध्यक्ष युवा नेते व छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री वैभवदादा पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी या विद्यापीठाच्या बाबतीत या कार्यक्रमात योग्य मार्गदर्शन युवा नेते वैभवदादा पाटील यांनी केलं. तसेच विटा भाजी मंडईचा राजा गणेशोत्सव मंडळ व विटा भाजी मंडई मच्छी मार्केट असोसिएशनच्या वतीने सर्व माता भगिनींच्या व सर्व व्यापार व्यावसायिकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी विरोधकांचं नाव न घेता युवा नेते वैभवदादा पाटील आपल्या भाषणात काय म्हणाले पाहूया. सांगितलं मनोगतामध्ये अनेक अडचणी तुम्हाला मला जाणवतोय, मी बघतोय. अनेक लोक तुम्हाला टॉर्चर करतायत, अनेक लोक तुमच्याबद्दल वेगळी भूमिका मांडायचा प्रयत्न करतायत. जे आपण सुसूत्रता ह्या मंडईच्या बाबतीत आणली, सुसूत्रता म्हणजे कुणी कुठे बसावं, मंडई कशी चालावी, मंडईमध्ये सगळ्यांना व्यवसाय झाला पाहिजे, प्रत्येकाला धंदा मिळाला पाहिजे, ही भूमिका ठेवून स्वच्छता टापटीप, रस्त्यावरती नको, सगळ्यांनी आत या बसा, चांगल्या पद्धतीने चालावं, ही जी सुसूत्रता आहे. काही लोकांनी भैया ठरवून ही सुसूत्रता घालवायचा आणि मोडीत काढायचा प्रकार केलाय आणि त्याचा त्रास तुम्हाला होतोय. मी रोज बघतोय. देसाईने त्यावेळी निर्णय घेतला, माजी मंत्री बाळासाहेब देसाई, त्यांनी हे केला, तुमच्या दोघांच्या भांडणात मला कोल्हापूरला करायचं आणि खरंच कोल्हापूरला द्यायचं. तसं आपल्या ह्या उपकेंद्राचा पण विषय असा आहे, आपलं पण उपकेंद्र खानापूरला व्हावं, बस्तवडे तासगावमध्ये व्हावं, का सांगलीत व्हावं, का कोण म्हणे शिराळ्याला व्हावं, कोण म्हणे बाबा सांगली नकोच, सांगली जिल्ह्यात नको, हे कुठं सातारला झालं पाहिजे, अशी अनेक जणांची आजपर्यंतची मागणी होती. किंबहुना खानापूरला व्हायसाठी 10-12 वर्ष संघर्ष झाला. 2013 पासून संघर्ष झाला होता की खानापूरला ते झालं पाहिजे. 10-11 वर्षामध्ये त्याला न्याय देत असताना त्यांच्या परीनं जे काम जेवढ्या फास्ट आणि लगबगीनं करायला पाहिजे होतं तेवढं काय लोकांच्या हातून ते घडलं नाही. काय त्यांना वाटलं असेल, दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीला त्यांनी महत्त्व दिलं असेल, राजकारणी लोकप्रतिनिधी त्या दिलं असेल. परंतु ज्यावेळी मी सिनेटमध्ये मेंबर, म्हणजे शिवाजी विद्यापीठचं जे मेन विभाग आहे, म्हणजे जे महत्त्वाचं सेंटर आहे, सिनेट त्याला म्हणतो, तिथं जोपर्यंत हा ठराव मंजूर होत नाही, तिथून हे सगळ्या प्रोव्हिजन होत नाही आणि तसा रितसर प्रस्ताव जोपर्यंत राज्यपालांच्याकडे जात नाही, शासनाकडे जात नाही, तोपर्यंत विद्यापीठाचं काम मार्गी लागत नव्हतं. मी ज्यावेळी सिनेटला मेंबर झालो ते पहिलं काम मी समजून घेतलं की हा सिनेटचा ठराव आपल्याला केला पाहिजे. तो उपकेंद्र जर खानापूरला करायचं तर खानापूरच्या जागेला झाला पाहिजे, ह्याच्यासाठी प्रयत्न करायची संधी मला मिळाली आणि मग त्या कामाला थोडी गती येत गेली. 2021 पासून आता हे 4 वर्षामध्ये, याला पण 4 वर्ष गेली. 2021ला आम्ही सुरुवात केली होती, आता 2025ला मंजुरी मिळाली त्याला. आणि मंजुरी मिळाली, आता पहिल्या टप्प्यात त्यांनी जागा फायनल केली. नजीकच्या काळामध्ये तिथे 141 कोटी रुपये मंजूर होतात. जवळजवळ 100 पदं तिथं नवीन भरली जाणार होती. तिथं मोठमोठे इमारती उभा राहणार. त्याच्या बरोबरीनं शिक्षणाची वेगवेगळी, आता कसं आपल्याला काय माहिती आहे, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, ह्याच्या पलीकडे आपल्याला माहीत नाही, पण टेक्नॉलॉजी रिलेटेड नवीन तंत्रज्ञान आहे, ह्या नवीन तंत्रज्ञानाचे कोर्सेस आता खानापूरला चालू झाले. थोडं प्रशासक असल्यामुळं आपल्याला मर्यादा मध्ये तुम्ही चौकात जाऊन बसता, प्रशासकाने तुम्हाला सांगितलं की असं करतो की तुम्हाला आता आणत्या, बाहेर कुठे बसतात लोक, त्या बाहेरच्या लोकांना जाऊन काही लोकांनी सांगितलं की वैभव पाटील करतो, वैभव पाटलांनी सांगितले त्यांना चौकात बसा आणि तुम्हाला आत घाला पाहिजे. ह्याच्यात सुद्धा राजकारण. मी काय म्हणतो, बाहेरच्या लोकांना त्रास, तुम्ही या मागा नगरपालिकेकडे, आम्हाला काय अडचण आहे, आम्हाला इथं बसाय कट्टे नाहीत किंवा काय कट्टे असे आहेत, असं करून द्या. तर तुम्ही म्हणा ना, तुम्ही या, आपण एकत्रित बसू, एकत्रितपणे व्यवसाय करू. काल परवा एका भाषणात सत्कार समारंभात सांगितले की ही आठवडा बाजार आहे, ही आठवडा बाजार आहे, इथं विटाला मंडई नाही. अजून सुद्धा एवढी सुंदर मंडई सांगली जिल्ह्यात कुणाही नाही, एवढी मोठी मंडई आज सुद्धा सुसूत्रता, एकजूटपणा. आम्ही सुखदुःखात एकमेकांना जातो, कुठेही संघर्ष नाही. अरे बाहेर ठिकाणी डोके फोडायचं काम आहे, एकमेकांच्या म्हणजे हल्ला करण्यापर्यंत, एकमेकांना त्रास देण्यापर्यंत. पण आमच्याकडे सुसूत्रता, आम्ही सगळे एकत्रित नांद. आम्हाला बाहेर बसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मध्ये अजिबात तक्रार नाही, फक्त त्यांनी डिसिप्लिननं बसा, व्यवस्थित बसा. तिथं बाहेर बसून सगळ्यांनाच त्रास होतो. आपण आज बसलो, सगळ्यांनी धंदा करावा, सगळ्यांनी एकसारखा धंदा व्हावा, ही भूमिका आहे. पण भविष्यात मी तुम्हाला सांगतो, आज जे तुम्ही सोचलंय त्याच्यात चांगलेच दिवस तुम्हाला भविष्यात बघायला मिळते, एवढा शब्द तुम्हाला आज सोचले ना, 100% चांगले दिवस आपल्याला
बघायला मिळतील. नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी घडतील आणि नेहमी मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमचा नेतृत्व नाही, तुमचा सहकारी म्हणून तुमच्या बरोबर आहे. नेतृत्व नेता म्हणून आहे, तुमचं सहकारी. काय सुखा दुःखा अडचणी सगळ्या गोष्टी मी कायम बरोबर आहे. का तुम्ही माझ्या निश्चित प्रेम करता, याच्यात स्वार्थ नाही. तुम्हाला ह्याचं मी माझ्या म्हणलं नाही, ह्याचा आणि काहीच म्हणजे उपकेंद्रात मला सत्कार म्हणले त्याचं काय जमत नाही. तर तुमचा फोन आला, मला इतका अभिमान वाटला. आज आता इफ्तार पार्टी होती, इफ्तार पार्टीला मला जाता आलं नाही, पण तुमचा सत्कार चुकवायचा नाही एवढं माझ्या लक्षात. आणि हे असंच प्रेम तुमचं राहावं एवढी भगवंताची मी प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांना तुम्ही माझा सत्कार घेतला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. भविष्यात सगळ्यांनी एकत्रित जाऊन या विटा परिसराचा विकास व्हावा. चांगलं गाव आपलं जे आहे, ज्याचं शहरामध्ये आता रूपांतर होतं, शहर चांगलं म्हणून आपण देशामध्ये आज नावारूपाला हे सगळं टिकावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. झाली ज्यावेळी आपण खंबाळ्याला एमआयडीसी 150 एकराचं आहे. नुसती भाभी तेवढी एमआयडीसी झालं तर किती आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज केलं, फार्मसी केलं, आपण नवीन काहीतरी इथं शिक्षण क्षेत्रात काम करायचा प्रयत्न केला. आणि लोकांनी त्यांच्याबरोबर कोणी DED काढलं, BEd काढलं, कोणी लॉ कॉलेज काढले, कोणी आपण एक इंग्लिश मिडियम काढला. आता 3-3, 4-4 इंग्लिश मिडियम झाले. आज तालुक्यातली परिसरातली भागातली मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे पालक विटा देऊन राहायला लागले. म्हणजे हे काय असं सहजासहजी शक्य होत नाही मार्केट डेव्हलप होणं. आजची जर परिस्थिती बघितली तर भविष्यामध्ये आपल्याला औद्योगिकरण पण विटान परिसरात झालं पाहिजे. जसं उपकेंद्र तसं नवीन आणखीन MIDC, एखादा नवीन मोठा उद्योग धंदा व्यवसाय, तर मग हे जी स्पीड आहे किंवा विटेची वाढायची जी क्षमता आहे ती आणखीन आणि ताकदवान होईल. आणि जिल्ह्यातलं वाढीच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठं शहर म्हणून आपण ज्याचपणे विट्याला मिरवतो किंवा अभिमान असावा, तो अभिमान पुढच्या काळात पण आपला असाच राहील. त्यामुळे हे उपकेंद्र होणं आणि ते खानापूरला होणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं होतं. कुणाला तरी हे म्हणजे आम्हाला जसं दिव्य स्वप्न वाटत होतं, कुणाला तर दिव्या स्वप्न सुद्धा वाटत असणार आहे. आपल्याला दिव्य स्वप्न वाटत होतं, कुणाला तर दिव्या स्वप्न होईल का नाही काय माहिती, हे शक्य आहे का हे होणार, असं पण काही लोकांना वाटणार आहे. पण आपण एकदा ठरवलं, अगदी प्रामाणिकपणे ठरवलं आणि सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला आणि ते यश मिळालं. भले कुणी मांडला विषय असेल, आता कुणी पोस्टर लावत असेल, आता कुणी काय म्हणत असेल, ज्याची बुद्धी त्याच्याबरोबर आपण त्याचं नाही. मी काल सुद्धा म्हटलं त्याचं श्रेय घेण्यामध्ये मला अडकायचं नाही. आता मला अजून सिनेटमध्ये 2 वर्ष काम करायचं नाही, अजून 2 वर्ष मला मिळतात. 2 वर्षात माझं टार्गेट असणार आहे लवकर तिथं विद्यापीठ चालू करणं हे टार्गेट आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आणि भविष्यात आणखीन चांगले कोर्सेस आणून आपला परिसर सुजलाम सुफलाम झाला पाहिजे ही भूमिका ठेवून मी काम करतोय. तुम्ही माझा जो सत्कार केला एवढ्या चांगल्या पद्धतीने, कारण की बऱ्याच वेळा उपकेंद्र कसलं, शिवाजी विद्यापीठ कुठे, आम्ही काय त्याचा देणं घेणं अशी सुद्धा बऱ्याच लोकांना वाटतं. पण तुम्हाला जाणीव आहे की नक्की दादानं केलं असेल ती काहीतरी डोक्यात ठेवून फक्त आपल्याच फायद्याचं केलं असेल, ती जाणीव तुम्हाला असणार आहे आणि तुमचं प्रेम माझ्यावरती प्रचंड आहे. तुम्ही आज जो माझा सत्कार घेतला त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. काल परवा दिवशी खानापूरला माझा सत्कार झाला. त्या सत्कार समारंभाच्या वेळी सुद्धा मी हेच सांगितलं होतं की काय एकटा वैभव पाटील म्हणून होणार नव्हतं, सगळ्यांची त्याला साथ आणि मदत अपेक्षित होतं. कारण आपल्याला झालंय असं, काही जरी झालं तर मीच केलंय अशी म्हणायची एक फार मोठी पद्धत किंवा एक वेगळंच एक प्रकार आपल्या भागात जारी होते. कुठलीही योजना, कुठलंही काम किंवा कुठलीही गोष्ट ते एका दिवसात मी म्हणलो आज आणि उद्या सकाळी होतं असं नसतं. त्याला पार्श्वभूमी फार वेगळी असते. आणि अशा ज्या मोठ्या योजना आहेत, म्हणजे ह्याच्या आधी आपण ज्या आता पाण्याच्या योजना असतील, काही आपल्या भागात औद्योगिकरणाच्या योजना असतील, आता जी होत असलेल्या ह्या शिवाजी विद्यापीठाचा उपकेंद्राचा विषय असेल, ही काय एका दिवसात 2 दिवसात झालेलं नाही. याला सातत्यानं कितीतर वर्ष त्या वेळच्या लोकांनी आपापल्या परीनं प्रयत्न केले. काय त्यांना नशिबाचा भाग असतो की काही वेळ नाही का फक्त शेंडा फोडायला कोणाला मिळत असतो, काही वेळ असं नशीब शेवटी त्याला पण नशीब लागतं. हा कुणाचं तर त्या पद्धतीचं नशीब असू शकतं, आपण त्याला सुद्धा नावं जावे ठेवणं बरोबर नाही. तरी परंतु हे विद्यापीठाचं उपकेंद्र आपल्या भागात होणं, त्यातल्या खानापूर परिसरात होणं हे तुमच्या आमच्या दृष्टिकोनात फार महत्त्वाचं आहे. आज का कुणास ठाऊक तुमचं सगळ्यांचं धन्यवाद मला मानावं असं वाटतंय की उपकेंद्र होतंय खानापूरला, पण आमच्या विटेकरांना त्याचा फार आनंद होतोय आणि खरंच आनंद झाल्यासारखी परिस्थिती किंवा खरं योग्य जरी खानापूर उपकेंद्र जरी होत असलं तर त्याचे प्रचंड मोठे फायदे भविष्यात आपल्याला विटा परिसर किंबहुना या संपूर्ण दुष्काळी भागाला प्रचंड मोठा फायदा होणार. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेब आणि वसंतदादांचा संघर्ष होता त्यावेळी विद्यापीठ कुठं करायचं, कराडला करायचं का सांगलीला करायचं असं त्यांचं त्यावेळी वाद चालला होता. खटाव फलटणपासून कोल्हापूरला जायला लागायचं, ती आता मुलं खानापूरला.
सोलापूर जिल्हा असेल आता इकडे सातारा जिल्हा असेल, नवीन जे तंत्रज्ञानचा अभ्यासक्रम होणार आहे ते सगळी मुलं आता खानापूरला आहे. खानापूरला म्हणजे परत सेंटर आलं, परत सेंटर आलं. जे काय होईल घडेल त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा विटाटेकरांना होणार आहे. कारण त्याचं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे, चांगले हॉटेल्स आपल्याकडे आहे, चांगली भाजी मंडई आपल्याकडे चांगले आहे, आपल्याकडे दळणवळणाची साधनं भरपूर आहे, एसटी स्टँड आहे. जवळपास भविष्यात आता मी 27-28 किलोमीटर आपण गेलो तर आपल्या रेल्वे स्टेशन जवळ आहे. पुढं मागं कधी तर सांगलीला एखादं विमानतळ झालं तर ते होईल. ह्या सगळ्या गोष्टी भविष्याच्या हिशोबाने फार महत्त्वाच्या आहेत आणि त्याची कुठंतरी आपल्या सगळ्यांना फायदा व्हायसाठी आपल्याला उपकेंद्र हे खानापूरला होणं गरजेचं होतं आणि ते उपकेंद्र आता मंजूर झाले. मला खात्री आहे 2-4 वर्षामध्ये तिथं ज्यावेळी ते चालू होईल आणि आता सुरुवात होणार आहे. आता जूनपासून कुठे तर दुसरीकडे होईल, सुरुवातीला छोट्या खोल्यात होईल, कुठल्या तर जागेत चालू होईल, हळूहळू इमारतीची बांधकाम होतील, नंतर तिथं सगळा स्टाफ नेमला. ह्या सगळ्या गोष्टी 2-4 वर्षाच्या प्रक्रिया आहे. पण ज्यावेळी ते होईल त्यावेळी तुम्हा आम्हाला अभिमान वाटेल, तुम्हा आम्हाला म्हणजे आतापर्यंत आपण शिवाजी आता ज्याने ग्रॅज्युएट केलं आहे, ज्याने ग्रॅज्युएशन शिक्षण केलं, जे शिक्षक त्यानं जर शिवाजी विद्यापीठात ज्यावेळी तो त्याची सनद घ्यायला जातो तेव्हा ते विद्यापीठ, तिथला परिसर, तिथलं सगळं वातावरण आणि ज्यावेळी आपण ते गाऊन तो असतो अंगात घातलायचा त्याच्यावरती फोटो काढत फार मोठा अभिमान वाटत असतो. तसा अभिमान भविष्य काळामध्ये इथं मुलांना इथं ज्यावेळी ह्या विद्यापीठाच्या उपकेंद्रावरती होईल त्यावेळी तो अभिमान किंवा ते आपल्याला सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला बघायला मिळतील आणि त्याचा 100% चांगला परिणाम आपल्या बाजारपेठेवर परिसरावरती होईल. त्यामुळे हे उपकेंद्र होणं गरजेचं आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.